याला म्हणू आपण इन्सिडंट रेस. इथे असेल पहिले तुमचा एक नॉर्मल लाईन, हा असेल इन्सिडंट रे, हा असेल तुमचा रिफ्लेक्टेड रे. पुन्हा दोन अँगल असतील, अँगल ऑफ इन्सिडन्स ज्याला डिनोट करतो आपण आय ने, अँगल ऑफ रिफ्लेक्शन ज्याला डिनोट करतो आपण आय ने. एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस रिफ्लेक्शन ऑफ लाईट हे स्मूथ सरफेसवर होत असेल, म्हणजे जसं की हा बोर्ड आहे किंवा तुमचं पॅड आहे, एखादं प्लायवूड आहे जे की पूर्ण प्लेन असेल, त्यावेळेस अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन हे दोघं सेम असतील, त्यांच्या व्हॅल्यू डिफरंट राहणार नाही. सेकंड थिंग, इन्सिडंट रे, नॉर्मल लाईन, रिफ्लेक्टेड रे हे तिघं एकाच प्लेन मध्ये असतील. प्लेन मीन्स काय, जसं हा एक सरफेस आहे, या सरफेसच्या वरच्या बाजूलाच तिघं रे येत आहे, एक पण लाईन खालच्या बाजूला आहे का, नाही. तर याचा अर्थ हे तिघं जे रेज आहे हे प्लेनच्या एका सरफेसला, एका आपण मराठीमध्ये ज्याला प्रतल म्हणतो. प्लस जर समजा इथे प्लेन सरफेसच्या ऐवजी जर आपण रफ सरफेस घेतला, जसं की एखादा खरबुडीत जागा घेतली, भिंत घेतली किंवा जमीन घेतली, तर त्या ठिकाणी समजा हा असा सरफेस आहे, तर इथे जो इन्सिडंट रे लाईन, रिफ्लेक्टेड रे सेम ऍज इट इज याच अँगलचा असेल असं कंपल्सरी नाही, तो राहणारच नाही. तो तुमचा रिफ्लेक्शन पेक्षा पण, इन्सिडंट पेक्षा पण कमी राहील किंवा जास्त राहील, पण सेम नाही राहणार. आय इज नॉट इक्वल टू आर. कोणत्या कंडिशन मध्ये, ज्यावेळेस सरफेस दिलेला हा स्मूथ राहणार नाही किंवा इरेग्युलर शेपचा असेल त्यावेळेस. तर याला म्हणतो आपण रिफ्लेक्शन ऑफ लाईट.